मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं पुन्हा एकदा तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत असा. आणि आता आम्ही चाललो गोव्यात, म्हणजे आहोत गोव्यात. गोव्याचा दुसरा दिवस. हा, खय चाललंय तर सांग. खय चाललो तर माहित नाही, बटरफ्लाय बीच वर चाललो आम्ही. हा पण फिक्स नाही, खय पण होऊ शकतं. खय जाय नाही, बटरफ्लाय बीच वरतीच जाऊचा. चला गाईज दुसरा दिवस आहे. तनिषा काय म्हणायचा, काय म्हणू, काहीतरी सांग ना. नका माझ्या भावाशी काय बोलू कर म्हणा, मी आता चालूच ठेवतो. मी आता गाडी चालवत जाते. काय जाणू बघा तुम्ही. काय जानू, अभी बहुत बड़ा ये होने वाला, लोचा होने वाला है, क्योंकि ये बाइक चला रही है. लोचानी गाईज अच्छा चलाती हूँ. मेरे भाई लोग ने मेरे को सिखाया. चालवते, छान चालवते. काय आता आम्ही चाललो आणि आता आम्ही सध्या चिंबल मध्ये, म्हणजे बेरशे वगैरे त्या साईडे. आता आम्ही 70 किलोमीटर लांब जाऊचो आहे. सो बघूया प्रवास कसा होता. तो माझ्याकडे ज्युपिटर हा काकाचे स्प्लेंडर घेऊ ना. चला आणि भाई लोक आमच्या वाटसून येतात, सगळेजण आहात. असं मजा येते आज. आणि आज एवढं काही ऊन पण नाही, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. ऊन नसल्यामुळे ट्रिप पण बरी आहे. चला भेटूया पुढे. मेरे पे सवाल उठाती है तू. हाँ, कैसा ब्लॉगिंग कर रहा है तू? सीख मेरे से. खाने के टाइम पे वीडियो निकालने के रहता है. अच्छा. और जाऊ दे, नको व्हिडिओ बेकार. अरे मी शूट करून ठेवला. कसं दाखवायचंय बघा. आम्ही हे घेतलं, आता आम्ही कॉफी घेतली. ते व्हिडिओ हे बघा, बहिणीने मस्त पैकी साले गद्दारी करते. हा बघा कसा कोरी चाय पितो. कोरी चाय, दुधाची चाय. दे रे. चला आता आम्ही कुठल्या तरी समुद्र, म्हणजे बीच वरती गेलो आणि समोरचा व्ह्यू आहे ना पॉवरफुल. नेक्स्ट लेवल. खायचा बीच हा कोलवा, कोलवा बीच. तर येऊन ह्या बिचार येऊन असा कळला की ह्या माणसाक ब्रेड्स बनायचे आहोत. म्हणजे ते शिंपले इम्पले काय काय असतात केसात घालायचे ते. मग काय ते वेट अँड वॉच. जस्ट वेट अँड वॉच. डोगेश भाई. हो बघा डोगेश भाई काय काय. एक मिनिट, मॅडम सांगतील तुम्हाला काय काय. हो अरे केसाचे रिबीन असतात बारीक बारीक, ते केसांमध्ये अटॅच करून असे ब्रेड्स बनवतात. ब्ला 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 काहीतरी असतं. चला गाईज, आता आम्ही चालत पुढे गेलो बीच वरती आणि हयसर खूपच पब्लिक आहे सर. त्याच्यामुळे आम्ही आता थंय जाऊचो ना, आम्ही डायरेक्ट आमच्या कामाक जातलो. होय मरे गाईज. आणि तुम्ही बघू शकता गाईज, मीच तो बंटी साळगावकर गाईज, फेमस आहे इंस्टावरती. नक्कीच ते का जाऊन बघा. बंटी गेलो. मग नको मार तिकडे सांग. चप्पल टाकले. अरे मार, काय इझी आहे. त्याला घे रे रिया, घे त्याला. इझी पिझी घेशील. काय उचलशील तिला. कमरेवर पास. फायनली आम्ही थोडे जाऊन दिलो, पण आमचं काम होऊ ना. आता नेक्स्ट बीच आहे खय. आता खय रे शुभम. बटरफ्लाय काय काप दे ना.
आता डायरेक्ट बटरफ्लाय, जसं माझ्या बॅगवरती बटरफ्लाय हा तसा बीच पण बटरफ्लाय आहे का. तर आता आम्ही बटरफ्लाय बीच वरती गेलो, म्हणजे अजून पोचाक ना यही सर आमचाच बटरफ्लाय झालेला. तुझ्या जाम टू व्हीलर नाही म्हटल्या बरोबर. आणि एवढं ऊन लागतंय, फुल बॉडी एक्झॉस्ट झाली आहे. बॅग तर आधीच पेन होते आणि त्यामध्ये अजून पेन होत आहे, व्हायला लागलं जाम. आणि बडे क्रिएटर इकडे आहेत इकडे, आणि आमच्यासारखे छोटे क्रिएटर. इथून जर येऊचा असत ना तर त्यांची जीभ आहे, नाहीतर 100 रुपयाचा पास करूचा लागता. एक पोरगी आहे त्याचा मोबाईल हरवला आणि तो भेटला आम्हाला. आणि तो भेटला आम्हाला. सांभाळून ठेवायचा ना फोन. हिला आपल्या फोन जीपच्या खालतून गेला, हिला या जीप वरून गेली त्याच्यात. नाही या, जस्ट किडिंग आहे. बॉयफ्रेंडची काळजी आहे पण फोनाची नाही, बॉयफ्रेंडची काळजी आहे. चला गाईस भेटूया, आमचं बटरफ्लाय झालेलं आहे. आता आम्ही तुम्हाला बटरफ्लाय वरती भेटतो. चला तर फायनली हवे सर आमचे बटरफ्लाय, म्हणजे पाका बिका पंख बिंक तुटलेले असत. बटरफ्लाय बघूच्या आधीच आमचे पंख फाटले. आता तूच मागितलंय म्हणे. काय आता बघ ना एनर्जी है या तर आता आम्ही जातो. इथून एंट्री आहे, इधर से एंट्री आहे. तर आम्ही 2 किलोमीटर गाडीने येलो, म्हणजे थंयसून चलत येऊचा होता. मग आम्ही पास काढलो आणि गाडीने येलो. आणि तरी पण आता आमका चला कसं आहे, बारीकशी वाट आहे गो. थंयसून चलत आतमध्ये किती किलोमीटर? 1 किलोमीटर आतमध्ये चलत, पण भारी घ्या वाट बघा. वाट पण तशी एकदम पॉवरफुल असते, सो मजा येते. हो गाइस, पॉवरफुल. मस्त रस्ता आहे ना. एक नंबर गाइस. फाटची गई मंडी हय समाधी घे तू मेले आता खरंच. जा बस जा. हा घे समाधी घे. आता काय आता इकडे म्हणते जिवंत समाधी घेतोय. थोडं सॉरी, पर तो समाधी लगेच भंग झाल्याबद्दल माफी असावी. क्रॉसिंग गाईस, असं मध्ये मध्ये क्रॉसिंग लागतं कारण रस्ता छोटा आहे आपला. हे बघा इथे पण आता क्रॉसिंग लागलं. क्रॉसिंग कधी खाली जातलंय. चलत राहा पण रस्तो जेन्युअन सांगताय पॉवरफुल. हो गाईस, समोर इथे पॉवरफुल विवाह खर. हे बघा गाईस, सी दिस गाईस. वाव. द्रोण असलं असतं तर अजून छान दिसलं असतं, वरून भारी दिसतंय. बघा रील मध्ये पण बघा तुम्ही, कोंडुरा बीच हे का बटरफ्लाय बीच. अरे तर फायनली 1.5 तास झाले सर आम्ही फोटोशूट करतो. हे जाम कंटाळलो. त्याच्यात हा 1 नंबर, ह्या 2 नंबर आणि बाकी सगळे 3 नंबर. आता आम्ही जातो, भूक लागली. दोन तास झाले, 2 तास. फायनली 2 तासानंतर आम्ही आता जातो आणि खूपच टाइम लागला. आपण 1 तासानंतर इथून निघालो काबुदरामावरनं. खूपच टाइम लावते.
तिथे कधी येऊ नका अजून. दोनापावला बहिणींसोबत कधी यायचं नाही, एकटं फिरायचं. फायनली आता 4 वाजले आहोत आणि आम्ही आता इथून निघतो. परत 2 तास थांबलेलो. फायनली आता 5 वाजले आणि आता आम्ही जेवूक झालो. चला गाईज, लोकेशन कापू दे रामान. बरोबर आहे, कापू दे रामान. एक आडवा घेतला तरी चालेल माझा. आम्ही आता इल्लो काबुदे राम आणि तुम्ही लोकेशन तर बघू शकता. पावर शब्द नाही आहेत माझ्याकडे आता बया करू. मला तर स्पेशली हा व्ह्यू खूप आवडला. मस्त. मेंढी ए शुभम कसा हवी बेस्ट विघ्नेश? बेस्ट व्ह्यू ते घालू मेंढी कसा हवी सूर्या भाई हा म्हणून सगळं व्ह्यू आहे. म्हणजे सूर्या भाई आम्ही 15 मिनिटं लेट पर्यंत दिले. ए रिया व्ह्यू कसा आहे? छान आहे ना. फक्त ह्याचा सूर्याबाईशी थोडा नातं खराब आहे, सो त्याला व्ह्यू आवडला नाही. बाकी टॉप. तर आता आम्ही इथून निघतो. किती 2 तास उरवलेलो आम्ही सर. 2 तास हां, एकच तास राहू. 1-1.5 तास तरी थांबलोच. पण फोटो आणि जो व्ह्यू आहे ना बेस्ट. मेंढी कसा व्ह्यू? भारी भारी. सगळ्यांनी पावर फोटो काढलेले आहोत. फक्त जरा लेट, आता आवडलं का फक्त थोडं लेट दिलो, नाहीतर मस्त होतं. बाकी का सनसेटच्या टाइमवरती आलेलोच. गेली. तर आता मॉलकडे येलो. मला वाटतं आजचा ब्लॉग उद्याच येतो सकाळी. कधी एडिट करतो मी घालतो बघूया. तरी पण ट्राय. आता वाजले 9. काय जाणू पुरो मॉल पालतो घातलो पण वैती पॅन्ट मिळाक ना. ब्लॉग पण उद्या येतलो, चॅलेंज पण तुटलो आणि मनासारखं सुद्धा जाऊ ना शे. आणि त्याच्यात ही फालतू कंटाळ रे, जीव खाल्ले नाही. शी गाईस, चॅलेंज सुटलो. बोल काय बोल बोल बोल. चला आता आम्ही जातो जोक. भेटूया उद्याच्या ब्लॉगात. चला, जाम झालो जीव आणि रन झालो. हो, उद्याच्या ब्लॉग बाय.